8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत आता अधिकृतपणे हालचालींना वेग आला असून कर्मचारी संघटनांनी सरकारवर आपला दबाव वाढवला आहे. काल दिल्लीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक बैठक पार पडली. ही बैठक पार पडली आहे नॅशनल काउन्सिल JCMचे सचिव शिवगोपाल मिश्रा आणि 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाजी यांच्यामध्ये ही भेट केवळ एक शिष्टाचार भेट नव्हती, तर हा कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या संघर्षाचा एक मोठा विजय मानला जात आहे. कारण या बैठकीत पहिल्यांदाच वेतन आयोगाच्या अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या अतिशय सकारात्मकतेने ऐकून घेतल्या आहेत. सुमारे 1.5 तास चाललेल्या या बैठकीत नक्की काय चर्चा झाली आणि शिवगोपाल मिश्रा यांनी बैठकीनंतर बाहेर येऊन कर्मचाऱ्यांना कोणता मोठा संदेश दिला आहे, हे आपण या भागात सविस्तर पाहणार आहोत. सर्वात आधी आपण हे समजून घेतले पाहिजे की 8वा वेतन आयोग हा केवळ पगारवाढीचा विषय नाही, तर तो कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचा आणि गेल्या 10 वर्षात झालेल्या महागाईच्या तुलनेत मिळणाऱ्या मोबदल्याचा प्रश्न आहे. शिवगोपाल मिश्रा यांनी बैठकीत स्पष्ट केले आहे की 7व्या वेतन आयोगातील अनेक विसंगती अजूनही दूर झालेल्या नाहीत आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या बैठकीत मुख्यत्वे 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. त्यातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टर. कर्मचारी संघटनांची मागणी आहे की हा फिटमेंट फॅक्टर 3.83 करण्यात यावा. जर सरकारने ही मागणी मान्य केली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात मोठी झेप पाहायला मिळेल. सध्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन हे महागाईच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. दुसरा मुद्दा म्हणजे पेन्शनधारकांचे प्रश्न. यामध्ये फॅमिली पेन्शन आणि पेन्शनमधील विसंगती दूर करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे कोरोना काळातील 18 महिन्यांचा DA एरियर जो सरकारने रोखून धरला आहे, त्याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली आहे. आणि चौथा मुद्दा म्हणजे 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची डेडलाईन. आयोगाच्या अध्यक्षांनी आश्वासन दिले आहे की आता यापुढे कर्मचाऱ्यांशी नियमित संवाद साधला जाईल आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर गांभीर्याने विचार केला जाईल. या बैठकीचा सर्वात मोठा सकारात्मक पैलू म्हणजे आयोगाचा दृष्टिकोन. आत्तापर्यंत सरकार आणि आयोग या मागण्यांकडे दुर्लक्ष करत होते, पण कालच्या बैठकीनंतर हे स्पष्ट झाले आहे की सरकार आता बॅकफूटवर आहे आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना आता वाव मिळणार आहे. या बैठकीनंतर लगेचच आयोगाच्या कार्यालयातून एक मोठे अपडेट समोर आले आहे. ते म्हणजे आत्तापर्यंत आयोगाकडे 1000 पेक्षा जास्त विविध कर्मचारी संघटनांचे अर्ज आणि मेमोरँडम प्राप्त झाले आहेत. यावरून हे लक्षात येते की कर्मचाऱ्यांमध्ये या वेतन आयोगाबाबत किती मोठी उत्सुकता आणि अपेक्षा आहेत. या दबावामुळेच आयोगाने आता एक नवीन धोरण आखले आहे, ज्याला स्टेट लेव्हल इंटरॅक्शन असे म्हटले जात आहे. याचा अर्थ असा की आता हा आयोग केवळ दिल्लीत बसून निर्णय घेणार नाही, तर आयोगाचे सदस्य प्रत्यक्षपणे वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्यांच्या राहणीमानाचा खर्च आणि स्थानिक महागाईचा दर यांचा विचार करूनच नवीन वेतन रचना तयार केली जाणार आहे. ही सक्रियता पाहून तज्ज्ञांचे असे मत आहे की 2029च्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना नाराज करण्याची जोखीम पत्करणार नाही. त्यामुळेच 8व्या वेतन आयोगाची प्रक्रिया आता युद्ध पातळीवर सुरू झालेली दिसत आहे. आपण एका अशा गंभीर मुद्द्याकडे वळणार आहोत ज्याने संपूर्ण कर्मचारी वर्गात गेल्या काही वर्षांपासून संतापाची लाट निर्माण केली आहे. हा मुद्दा म्हणजे करोना काळातील रोखलेल्या 18 महिन्यांचा महागाई भत्ता अर्थात DA एरियर. हा केवळ पैशांचा विषय नसून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा आणि त्यांच्या हक्काचा प्रश्न आहे. जेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये घरात बसला होता, तेव्हा रेल्वे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, पोस्टल कर्मचारी आणि संरक्षण दलातील जवानांनी आपल्या जीवाची पर्वा न करता देशाची सेवा केली. पण त्याच काळात सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यावर कात्री लावली. आता या विषयावर नॅशनल मीडियामध्ये मोठ्या बातम्या येत आहेत आणि सरकारवर चहूबाजूंनी दबाव वाढू लागला आहे. या एरियरच्या नुकसानीचा आकडा आपण तांत्रिकदृष्ट्या समजून घेऊया. आकडेवारीनुसार सांगायचं झाले तर हा तोटा छोटा नाही. एका सामान्य कर्मचाऱ्याला ज्याचा किमान बेसिक पगार 18,000 रुपये आहे, त्याला या 18 महिन्यांच्या काळात सुमारे 25,000 ते 28,000 रुपयांचे थेट नुकसान झाले आहे. जसा पगार वाढत जातो तसे हे नुकसान लाखांच्या घरात जाते. एका अंदाजानुसार भारत सरकारने कर्मचाऱ्यांचा हा हक्काचा पैसा रोखून आपल्या तिजोरीत सुमारे 34,422 कोटी रुपयांची बचत केली होती. आज जेव्हा देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन दिशेने वेगाने धावत आहे, प्रत्येक महिन्याला GSTचे संकलन 1.5 लाख कोटींच्या पुढे जात आहे, मग अशा वेळी कर्मचाऱ्यांच्या हक्काचे हे 35,000 कोटी रुपये सरकार का अडवून धरत आहे? असा रोखटोक सवाल शिवगोपाल मिश्रा यांनी कालच्या बैठकीत अत्यंत ठामपणे उपस्थित केला.
मिश्राजींनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की हा पैसा म्हणजे कर्मचाऱ्यांची एक प्रकारची ठेव आहे. महागाई ज्या वेगाने वाढत आहे त्या तुलनेत हा एरियर मिळणे हा कर्मचाऱ्यांचा घटनादत्त अधिकार आहे. बैठकीत मिळालेल्या माहितीनुसार आता आयोग या विषयावर सकारात्मक विचार करत आहे, कारण त्यांना कल्पना आहे की जर 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरळीत करायची असेल तर आधी जुनी देणी पूर्ण करावी लागतील. जर सरकारने हा एरियर व्याजासह परत केला तर 8व्या वेतन आयोगाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीपूर्वी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात एक मोठी रक्कम जमा होईल, ज्यामुळे मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळेल. आता आपण थोडे राजकीय गणिताकडे वळूया. 2029च्या लोकसभेच्या निवडणुका आता फार दूर नाहीत. केंद्र सरकारला हे चांगलेच ठाऊक आहे की देशातील 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाखांहून अधिक पेन्शनधारक हे एक अत्यंत शक्तिशाली वोट बँक आहे. त्यांच्या कुटुंबासह हा आकडा 4 ते 5 कोटींच्या घरात जातो. जर या वर्गाला खुश केले नाही तर सत्तेचा मार्ग खडतर होऊ शकतो. म्हणूनच 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत आणि एरियरबाबत सरकार आता कमालीची तत्परता दाखवित आहे. 7व्या वेतन आयोगाच्या वेळी फिटमेंट फॅक्टर केवळ 2.57 ठेवण्यात आला होता, ज्यावर कर्मचाऱ्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती. यावेळेस तीच चूक सुधारण्यासाठी संघटनांनी 3.83 फिटमेंट फॅक्टरची मागणी लावून धरली आहे. या बैठकीत पेन्शनधारकांसाठी सुद्धा काही अत्यंत दिलासादायक बातम्या समोर आल्या आहेत. वाढत्या वयानुसार पेन्शनमध्ये जी अतिरिक्त वाढ केली जाते त्या वयोमर्यादेत कपात करण्याची मागणी संघटनांनी केली आहे. सध्या ही वाढ 80 वर्षांनंतर मिळते, पण संघटनांची मागणी आहे की ती 65 किंवा 70 वर्षांपासूनच टप्प्याटप्प्याने सुरू करावी, कारण 70 वर्षांनंतर वैद्यकीय खर्च प्रचंड वाढतो आणि पेन्शनधारकांना अधिक पैशांची गरज असते. आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाजींनी या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय या बैठकीत कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पगार रचनेत मोठी क्रांती करण्याचे संकेत मिळाले आहेत. 8व्या वेतन आयोगात पे मॅट्रिक्स पूर्णपणे बदलले जाऊ शकते, ज्यामुळे खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांचा पगार सन्मानजनक होईल. शिवगोपाल मिश्रा यांनी शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले आहे की ही केवळ पहिली बैठक आहे. यापुढे आयोग प्रत्येक राज्यातील प्रमुख शहरांमध्ये जाऊन रिजनल कॉन्फरन्स घेणार आहे. तेथे कर्मचाऱ्यांच्या राहणीमानाचा खर्च, स्थानिक बाजारपेठेतील भाव आणि कामाचे स्वरूप या सर्वांचा अभ्यास केला जाईल. कर्मचाऱ्यांनी केवळ अफवांवर विश्वास न ठेवता संघटनांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. जर चर्चा अपयशी ठरली तर रेल्वेच्या चाकासह संपूर्ण प्रशासन रोखण्याची ताकद कर्मचाऱ्यांमध्ये आहे, याची जाणीव त्यांनी सरकारला करून दिली आहे.